साथी नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. होय, असं चॅनल जे आपल्यापर्यंत जे वास्तव आहे दिसतंय ते जशाच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. विनंती आहे, हे चॅनल आजपर्यंत आपण सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. सुरुवात करूया एका नव्या विषयानं. विषय गंभीर आहे, परंतु समाज निश्चिंत आहे. समाजाला त्याचं काही देणं घेणं नाही. मानवी जीवनामध्ये शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षण व्यवस्था चांगली आणि दर्जेदार बनावी यासाठी तत्कालीन व्यवस्थेनं, लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, यांनी एक चांगली व्यवस्था म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सुरू केल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, या एक चांगल्या दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांची निर्मिती केली आणि त्या होत्याही तशा. एक काळ होता जेव्हा 1ली ते 7वी मुलं आपल्या जिल्हा परिषद शाळेतून अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार शिक्षण घेऊन बाहेर पडायची. तेव्हा ती मुलं बाहेर कुठेही असो मग आपला एक वेगळा ठसा उमटवायची. मात्र नंतरच्या काळात जसजसं या शिक्षणाचं बाजारीकरण आणखी खाजगीकरण व्हायला सुरुवात झाली तसा या शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे ढासळला आहे. मुख्य विषय सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा मी शिक्षण क्षेत्रामध्ये आज अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार आणि प्रामाणिकपणे शिक्षण देणाऱ्या 2-3%, 100पैकी 2-3% ज्या संस्था आहेत, जे संस्थाचालक आहेत, जे शिक्षक आहेत, या सर्वांप्रती आम्ही आदर व्यक्त करतो. त्यांची माफी मागून आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे. माफी यासाठी की चांगल्यांना धक्का नाही लागला पाहिजे आणि वाईटावर प्रहार झालाच पाहिजे, या दोन्ही उद्देशानं हा व्हिडिओ आपण तयार करतो आहे. विषय आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेंचा. जवळजवळ आजच्या काळामध्ये शिक्षणाची एक महत्त्व आणि बाकी गोष्टी लक्षात घेऊन आपण गाव पातळीवर जिल्हा परिषदच्या शाळा नेऊ शकलो होतो हा शब्द यासाठी मी वापरतो आहे. पुन्हा एकदा आपण त्या नष्ट करण्याच्या मार्गावर आहोत. कारण एक काळ होता की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या त्या गावच्या प्राथमिक शिक्षणाचा एक मुख्य स्रोत होत्या आणि मी मगाच म्हटलं त्या काळचे ते दर्जेदार गुणवंत शिक्षक आणि दर्जेदार त्यांचं शिक्षण यामुळं त्या गावातून बाहेर पडलेली ही मंडळी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला ठसा उमटून गेली. अनेक रिटायर झाले, अनेक तर कदाचित या जगातूनही निघून गेले, मात्र त्यांचं नाव आजही आमच्या तोंडी आहे. हे केवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं केलं आणि त्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज अखेरची घटका मोजतायत. याला जिम्मेदार आहे पहिल्यांदा त्या गावचे नागरिक आणि सध्याचा पालक. आपल्या मुलाला कुठंतरी स्पर्धेत नेताना त्यांची दिशा चुकू लागलेली आहे. ठीक आहे, आम्ही मान्य करतो, आपली मुलं आहेत. आपल्या मुलांना आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे नक्की आम्ही योग्य ठिकाणी त्यांना दर्जा दिला पाहिजे, त्यांना शिक्षणाची संधी दिली पाहिजे. परंतु हा ओळखणारा पालक आहे का? ही स्पर्धा कसली आंधळी? केवळ शेजाऱ्याचा मुलगा कुठंतरी त्याच्याकडे जास्त पैसेत म्हणून कुठंतरी घातला म्हणून मीही कर्ज काढून काचत नाही किंवा वाटेल ती फीस भरून मी सुद्धा त्या शाळेत मुलगा घालायचा, ही स्पर्धा कसली आहे? ठीक आहे, एखाद्याची कुवत असेल, त्याला कदाचित आपला मुलगा शिको न शिको गरज नसेल, त्यांनी जर मुलं घातली तर दुसऱ्यानं ज्याची अजिबात कुवत नाही आहे मात्र कर्ज काढून, मी पुन्हा एकदा सांगतो, कुवत असो नसो पण त्या ठिकाणी फायदा होत असेल तर जरूर घाला. परंतु त्याचा अजिबात विचार न करता, केवळ माहिती नाही आहे तिथं काय होणार आहे, माहिती नाही आपल्या मुलाला तिथं काय मिळणार आहे, हे न पाहता आंधळेपणानं मुलं शाळेत घालणं हे पालकासाठी धोकेदायक आहे. हा आमचा आजचा खरा तर संदेश आहे, हा मेसेज आहे. कारण आज जो पालक सामान्य, खास करून हा माझा संदेश त्या गावासाठी आहे, त्या खेडेगावासाठी आहे जिथं एक अतिशय गरीब आणि सामान्य पालक राहतो आहे, ज्याची मुलं शिकवण्याची अशा महागड्या शाळा कॉलेजेसमध्ये मोठ्या फीज भरून हे शक्य नाही. त्यांच्यासाठी हा संदेश आहे.
आपण म्हणाल मग त्यांनी मुलं कुठं घालायची? हो बरोबर आहे, नक्कीच. तर त्यांनी आपली मुलं जी हक्काची त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे तिथं घालावीत. आता कोणी म्हणेल आज त्यांचं, हो आज त्यांचं स्टँडर्ड डाऊन झालेलं आहे, नक्कीच झालेलं आहे, परंतु याला ही जिम्मेदार तो पालकच आहे. म्हणून ज्या प्रकारे ती शाळा होती ती जाग्यावर आणायची असेल पुन्हा, तर अगोदर मुलं तर थांबवावं लागतील. आज शासनाला चांगलं कोलीत भेटलं आहे. शासन अनेक गावच्या शाळा ओस पाडू लागलेलं आहे आणि संदेश देऊ लागलेले आहे. मुलं नाही आहेत, पटसंख्या नाही आहे, त्याच्यामुळे तिथं शिक्षक देता येत नाही आहे. हे सगळं केलं आहे पालकांनी आणि गावकऱ्यांनी. आम्ही गावकऱ्यांना सांगू इच्छितो, ठीक आहे जरा थोडंसं भानावर या. आणि आज ज्या तुमच्या गावात जिल्हा परिषद शाळा शेवटची घटका मोजत आहेत ना, 2-4 10 मुलं घेऊन, त्या जर एकदा का बंद पडल्या तर नंतर आज बी त्या चालू असण्याचं कारण तिथं निव्वळ गोरगरीब ते काहीच करू शकत नाहीत, त्यांची 10-5 मुलं राहिलेली आहेत. पण ज्यांनी पाठवलीत त्यांची मुलंही काही होईलेत असं नाही आहे. पुन्हा सांगतो मी, त्यांच्यावर तर खरा निशाण आहे. ज्यांनी बाहेर मुलं पाठवली आहेत आपलं गाव सोडून, प्राथमिक शाळेचं बोलतो मी, त्यांची मुलं फार काही आहेत नाही, त्यांना अक्षरशः काहीच येत नाही आहे. किती टक्के मुलांना? 95% मुलांना. 5% मुलांना मी पुन्हा एकदा, कारण मी नेहमी स्पेस ठेवत असतो बोलण्यामध्ये, जे सत्य आहे ते बी नाकारता येत नाही. 5% मुलं जे नॅचरल ब्रिलियंट आहेत, जे अगोदरचे हुशार आहेत, ते त्या शाळेत असतील. कदाचित तेवढे 5% सोडले तर 95% मुलांना काहीच येत नाही आहे. बघा, वाटलंच तर त्यांना वाचता येत नाही आहे, गणित किंवा बाकी गोष्टी अतिशय त्यांच्या कच्च्या आहेत. हे पालकांनी जरा स्वतः बघावं. फक्त त्यांनी घातलेली पोशाख, त्यांना घ्यायला येणाऱ्या महागड्या गाड्या, याच्यावरून आपला मुलगा फार शिकतोय किंवा त्याला खूप काही येतं आहे असं समजणं पालकांचा चुकीचा विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही पुन्हा हे सांगतो, जिल्हा परिषद शाळेकडे आम्ही का म्हणतो, जिल्हा परिषद शाळा या तुमच्या हक्काच्या आहेत. त्या ठिकाणी ट्रेंड स्टाफ आहे, प्रशिक्षित शिक्षक आहेत. आता तेही शिकवत नाहीत हे खरं आहे आजच्या काळाला, कारण तिथं शिकवण्यासारखी स्थितीच तुम्ही ठेवली नाही. त्यामुळं त्या शिक्षकांनाही बहाणा भेटला आहे की इथं मुलंच नाही आहेत म्हणून. खूप चांगले शिक्षक आहेत. आणि मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, जिल्हा परिषदचे 100% शिक्षक वाईट नाही आहेत. जवळजवळ मी जबाबदारीने बोलतो, मला माहिती 60% शिक्षक जरा इकडं तिकडं आहेत, पण ते 40% शिक्षक आज बी जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत, जे अतिशय निष्ठेनं काम करतायत, जे आपल्या शिक्षकी पेशाला पूर्ण न्याय द्यायला सदैव तयार आहेत. आणि आज बी ते आहेत, आज ते करतायत. मी उदाहरणादाखल मागेही म्हणलं होतं, एक खास घुगे नावाचे सर आहेत, नवनाथ घुगे, केस तालुक्यामध्ये. असे आणखी नाहीत. एकाचं नाव फक्त प्रतिनिधी घेतोय, कारण नाव असे घेतले तर बाकीच्यांना वाईट वाटेल, पण एक प्रातिनिधिक घेतोय ज्यांनी खरोखर सगळ्यांचं लक्ष वेधलंय. अशा एका शिक्षकाचं नाव घेतलंय. असे 40% शिक्षक आहेत. त्यांच्या जीवावर क्रांती होऊ शकते केस तालुक्यामध्ये, आणि बीड जिल्ह्यात तर होईलच होईल, पण मी केस तालुक्याचा अगोदर बोलतोय. म्हणून आम्ही लवकर मोहीम घेणार आहेत. गावकऱ्यानो, आपली शाळा वाचवा, जिल्हा परिषद शाळा वाचवा. जर का एकदाची शाळा बंद झाली तर शासन पुन्हा कधीच तुम्हाला ते सुरू करू देणार नाही. कारण शासन सांगणार आहे तुम्हाला की तिथं पटसंख्या नव्हती, आणि तुम्ही म्हणताय ना आमच्या गावाला शिक्षक नाहीत, 7 वर्ग आहेत आणि 3 शिक्षक. कारण का, या 7 वर्गात संख्या किती आहे? या 7 वर्गात जर 30-35 संख्या असेल तर शासन शिक्षक कसे देईल तुम्हाला? म्हणजे वर्ग आहेत 1ली ते 7वी, कोणत्या वर्गात 2-4, कोणत्या वर्गात 5. मग शासन तिथं शिक्षक एवढी पटसंख्या कसं देऊ शकेल? त्यासाठी गावकरी दोष आहेत. गावकऱ्यांनो जरा बसा, एकत्र बसा, जरा विचार करा. कारण जेवढं तुम्ही शासकीय शिक्षकाकडून काम करून घेऊ शकताय, तेवढं कुठल्या संस्थेला जाऊन हक्कानं नाही बोलू शकणार. संस्था शेवटी, आज तुम्हाला संस्था कदाचित तुम्हाला पायघाड्या घालील. आज त्यांना कदाचित संख्या वाढवायची, आपल्या शिक्षकांना घ्यायचं आहे, त्यांना शिक्षक भरायचे आहेत, पैसे काढायचे आहेत, यासाठी कदाचित तुम्हाला पायघाड्या घालतील काही शाळा. परंतु इकडं एकदा जर तुमची जिल्हा परिषद शाळा संपली तर पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला कित्येक वर्ष नव्हे दशकं घालावं लागतील. कारण आज एक शिक्षक मागायला गेलात तर लवकर जिल्हा परिषद देत नाही आहे. कारण सांगते, उद्या शाळाच तुमची जेव्हा बंद पडेल तेव्हा नवीन शाळा सुरू करणं एवढं सोपं नाही तुम्हाला. म्हणून आमची विनंती आहे संपूर्ण केस तालुक्यात, बीड जिल्ह्यात आणि अर्थातच महाराष्ट्रातील पालकांना की आपल्या गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जपा. मी गेले 30 वर्ष
शिक्षण क्षेत्रालाच खूप जवळून अभ्यासतो आहे. खाजगी शिक्षण क्षेत्र असेल, खाजगी क्लासेस असतील किंवा बाकी शिक्षण पद्धती असेल, याला मी खूप जवळून अभ्यासतो आहे. त्या आधारे, त्या अनुभवाच्या आधारे तुम्हाला सांगतो मी की तुमचा मुलगा जर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 1ली ते 7वीपर्यंत जर त्याचं बेसिक फाउंडेशन पक्कं झालं, त्या शाळेने करून घेतलं, तर तुमचा मुलगा पुढं कधीच थांबू शकत नाही. पुढं त्याचं यश कोणी थांबू शकत नाही, त्याची प्रगती कोणी थांबू शकत नाही. फक्त 1ली ते 7वी त्याचा बेस किंवा ज्याला मूलभूत पाया म्हणता तुम्ही, हा पक्का झाला पाहिजे. खात्री देतो आम्ही, तुमचा मुलगा या देशातील, या महाराष्ट्रातील एक अतिशय चांगला अधिकारी किंवा त्या पदावर तर जाईलच जाईल, पण इतर क्षेत्रात जरी तो व्यावसायिक किंवा इतर क्षेत्रात गेलाच तर तो एक जबाबदार आणि अतिशय सन्मानाचा नागरिक बनू शकतो. कारण शिक्षण हे खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही पुन्हा एकदा आज विनंती करणार आहे आपल्याला, आपापल्या गावच्या शाळा, ज्याला गावकऱ्यांना बसा, तुमचे राजकारण चुलीत घाला, तिकडं काही उपयोग होणार नाही तुमच्या राजकारणाचा. ह्याचा गट त्याचा गट, अरे नेते जागेवर राहत नाहीत, कुणासाठी तुम्ही हे गट केलेले आहेत? कुणासाठी पळताय तुम्ही जे स्वतःच जागेवर नाही राहिलेले? म्हणून आमची विनंती आहे, तुमचं भविष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भक्कम करा, यासाठी एक मोहीम आखा आणि गावच्या शाळेवर चांगले शिक्षक आणून एक मूलभूत, जर तुम्ही 7वीपर्यंत, मी म्हणतो पुढं तुम्हाला करायची असेल तर करा, पण 7वीपर्यंत जर शिक्षण पद्धती किंवा प्राथमिक शाळा तुमच्या चांगल्या बनवल्या तर खात्री देतो आम्ही पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रातील एक अनुभवी, एक छोटासा कार्यकर्ता म्हणून, की तुमची मुलं खरोखर गावाचं नाव उज्ज्वल करतील, या महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करू शकतील. फक्त यासाठी चला तर आपण आपल्या गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सदृढ करूया, त्यांना अतिशय बळकट करूया आणि मजबूत करूया. तिथल्या शिक्षकांना सन्मान देऊया आणि त्यांच्याकडून काम करून घेऊन एक चांगल्या शिक्षणाची निर्मिती करून घ्या. एवढाच आजचा संदेश आपल्याला देण्यासाठी हा खास व्हिडिओ आम्ही केलेला आहे. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती आहे, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.